पत्रिका आपण एआयच्या मदतीने बनवलेली आहे. ठीक आहे, एकदा वाटल्यास आपण रिव्हिजन करूया आणि तोच कंटेंट आपण मग आपल्या निमंत्रण पत्रिकेत सुद्धा वापरूया. ठीक आहे, तर आपल्याला जेमिनीमध्ये जायचं आहे. जेमिनीमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी आता प्रवेश उत्सव सुरू होणार आहे आपला, तर प्रवेश उत्सवचीच बनवूया. ठीक आहे, प्रवेशोत्सव इथे प्रवेशोत्सव. दुसरं प्रॉम्प्ट निमंत्रण पत्रिका बनवा. निमंत्रण झालं, ते निमंत्रण करूया त्याला. निमंत्रण पत्रिका बनवा. ठीक आहे, दिनांक 15/6/2026 रोजी सकाळी 8 वाजता. ठीक आहे, नवागतांचे स्वागत होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रॉम्प्ट पुस्तक वाटप, त्याच्यानंतर गणवेश वाटप, शूज व सॉक्स वाटप. तरी सर्व पालकांनी लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेत हजर राहावे. ठीक आहे, सुंदर निमंत्रण पत्रिका बनवा. ठीक आहे, आणि सेंड केलं आपण. सेंड केल्याच्या नंतर आता ही निमंत्रण पत्रिका बनेल. बघा, सहर्ष निमंत्रण, सुस्वागतम. आली पहा आनंदाची शाळा, सोबतीला घेऊन बालगोपाळांचा मेळा. सर्व आदरणीय पालक आणि ग्रामस्थांना अत्यंत आनंदाने आमंत्रित. हे झालं, बरोबर की नाही. आता याची इमेज बनवा असं त्याला सांगितलं की तो लगेच 1 मिनिटात इमेज बनवून देतो. याची इमेज बनवा. याची इमेज पोर्ट्रेटमध्ये बनवा. पोर्ट्रेट म्हणूया, उभी पोर्ट्रेट मध्ये बनवा. ठीक आहे, याच्यामध्ये शाळेचं नाव आलंय का? हां, शाळेचं नाव नाही आलं. याच्यात म्हणूया शाळेचे नाव घ्या. पहिल्या आधी आपण हे नंतर घेऊ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार. ठीक आहे, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर, आणि सेंड. बघा, त्याने आता याच्यामध्ये काय केली, दुरुस्ती केली. शाळेचे प्रांगण जिप प्राथमिक शाळा खुर्सापार. ठीक आहे, आता इथे काय म्हणूया, आता आपण इथे म्हणूया याची इमेज बनव. याची, आता ते जे आपण लिहिलं होतं ना तेव्हा, याची इमेज पोर्ट्रेटमध्ये बनवा आणि सेंड करायची. ठीक आहे, आता ही झाली एआयच्या मदतीने केलेली निमंत्रण पत्रिका. ओके, ही लगेच तयार होते आणि तुम्ही याच्यात समाधान मानू पण शकता. ही काय एवढी नॉर्मल बनत नाही, बनते, चांगलीच बनते. ही सुद्धा इमेज जी आहे की नाही ती सुद्धा छानच बनते. त्याच्यामुळे तुम्ही तेवढ्यात समाधान मानलं तरी चालेल. पण आज आपण पिक्सेलमध्ये घेणार आहोत. बघा, ही इमेज बघा. सहर्ष निमंत्रण, सुस्वागतम. आली पहा आनंदाची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. प्रवेशोत्सव सोहळा कार्यक्रम पत्रिका. दिनांक 15/6 बरोबर आहे, सकाळी 8 वाजता. स्थळ शालेय प्रांगण. प्रमुख आकर्षणे व कार्यक्रम, नवागतांचे स्वागत, पुस्तक वाटप, गणवेश वाटप, शूज व सॉक्स वाटप.
नम्र विनंती, तरी सर्व पालकांनी व शिक्षणप्रेमींनी आपल्या लाडक्या, बघा या ठिकाणी चित्र जे आलेत की नाही ते भारी आलेत बघा. हे असे छोटे छोटे चित्र आपण आहे ना मॅन्युअली ॲड करायला खूप वेळ लागतो, पण या ठिकाणी ते खूप छान आलेत. आता तुम्हाला वाटलं की याच्यातले फोंट यूज करायचे आहेत, वेगळे वेगळे यूज करायचे, तर तुम्ही वेगळे फोंट यूज करू शकता. पहिले ही माहिती बघून घ्या सगळी बरोबर आहे का. नम्र विनंती, तरी सर्व पालकांनी शिक्षणप्रेमींनी आपल्या लाडक्या पाल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहावे. आपले विनीत मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती. बरोबर, याला तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की मला फोंट नाही आवडलेत, ठीक आहे. आता त्या पिक्सलमध्ये खूप किचकट प्रोसेस आहे ती, त्याच्यापेक्षा हेच मला वाटते बेस्ट आहे की नाही. थंब द्या बरं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन तिथे नको करायला. आता ओके, आता तुम्हाला वाटलं की मला ही डिझाईन नाही आवडली किंवा फोंट नाही आवडला, तर इथे आपण म्हणूया आकर्षक फोंटचा वापर करून परत बनवा, परत सेम बनवा, ठीक आहे, आणि सेंड करायचं. ओके, सेंड केल्याच्या नंतर तुमची प्रतिमा तयार करत आहे तो, थोडं वेळ वेट करायचं. ठीक आहे, बघा इथं आता वेगवेगळे आकर्षक फॉन्ट वापरलेत त्यानं. ठीक आहे, आवडले लगेच तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. बघा आता ही जी निमंत्रण पत्रिका बनवलेली आहे, तुम्हाला माहित आहे की माझी शाळा 15 तारखेला सुरू होणार होती, पण काहीतरी निर्णयामुळे काय झाली, ती तारीख बदलली. ठीक आहे, तारीख बदलली, त्याच्यानंतर मग काय करायचं. आता तर निमंत्रण पत्रिका बनवली होती छानशी, पण तारीख बदलली. अब क्या करे. तर आता काय करायचं माहिती आहे का, तुम्ही जी तयार केलेली निमंत्रण पत्रिका आहे की नाही, ती निमंत्रण पत्रिका इथे तुम्ही परत जेमिनीमध्ये जायचं. बघा जेमिनीमध्ये जायचं. ओके, जेमिनीमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी प्लसला जायचं. प्लसला जाऊन गॅलरी जी आता आपण डाउनलोड केलेली आहे की नाही, ती घ्या. ती इमेज घेतली. आता याच्यामध्ये कोणती तारीख होती, 15 तारीख होती, 15/6 होती. तर इथे म्हणा दिनांक 15/6/2026 ऐवजी, कारण आमच्या इथे थोडंसं विदर्भामध्ये तारीख बदलेल, 26/6/2026 करा. ठीक आहे, ही तारीख बदलायची फक्त, त्याला सांगितलंय आपण त्या इमेजमध्ये. मग तो काय करेल, त्या इमेजची ती तारीख बदलेल आणि आपल्याला तो परत पाठवेल. बघा या निमंत्रण पत्रिकेतील तारीख बदलून सुधारित मजकूर खालीलप्रमाणे असेल. तर इथे म्हणा बाकी मजकूर तसाच राहील. तर इथे म्हणा हो इमेज बनवा, हो इमेज बनवा. आता पहिले त्यानं आपल्याला सूचना केली की नक्कीच या निमंत्रण पत्रिकेतील तारीख बदलून सुधारित मजकूर खालीलप्रमाणे असेल. इथे बदललेली तारीख आणि त्यानुसार येणारा वार लक्षात घेऊन सुधारित कार्यक्रम विभाग खालीलप्रमाणे तयार केला आहे. ठीक आहे, त्यांनी तयार केला. आता ते इमेजमध्ये कसं तयार करतो ते बघूया आपण. ठीक आहे, शुक्रवार आहे त्या दिवशी. येस, बघा या ठिकाणी त्यांनी तयार केलं आहे. आता बघा 26/6/2026 आहे की नाही बारे. आता तुम्हाला वाटलं, आता याला आपण एखाद्यानी आपली शाळेचं नाव टाका बरं, इन कॉल मेसेजमध्ये टाका. याला डाउनलोड करायचं.
आता हे डाउनलोड केल्याच्या नंतर जेव्हा ग्रुपला शेअर होईल की नाही, तुम्हाला वाटलं की मला आता 15 तारखे आणि 26 तारखेचं पण मी पाठवत आहे. ओके, मुंडे मॅडम तुमच्या शाळेचं नाव टाका बरं. ओके, आता तुम्हाला वाटलं की जाऊ द्या ना, एवढं कोण लिहित आहे, तालुका सरांनी पाठवलेली आहे त्याचाच वापर करू आपण, करता येते, काही प्रॉब्लेम नाही. काय करायचं, दुसऱ्यांनी तयार केलेली सुद्धा इमेज आपल्याला या ठिकाणी वापरता येते. तर ती कशी वापरायची, तर प्लसमध्ये जायचं, प्लसमध्ये जाऊन गॅलरीमध्ये जाऊन आता आपल्याला 15 तारीख बदलायची, बरोबर की नाही. तर या ठिकाणी काय म्हणू आपण, तारीख काही बदलायची नाही. आता कोकण आहे तर कोकणामध्ये 15ला डेफिनेटली शाळा सुरू होतातच. फक्त आपल्याला शाळेचं नाव बदलायचं आहे. शाळेचे नाव बदला, ठीक आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा हेदली येते, हेदली चिनकटे तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी असे करा आणि सेंड. ओके, आता या निमंत्रण पत्रिकेमध्ये तशा पद्धतीचा बदल होईल बघा. ओके, बघा या ठिकाणी बदल झालेला आहे. आता इथे आपण म्हणू याची इमेज बनवा, याची इमेज बनवा, बॅकग्राऊंड कलर वेगळा वापरा, ठीक आहे, असं म्हणूया त्याला, बॅकग्राऊंड व कलर, सेंड. यस, बघा किती भारी झाली बरं, ही सुपरच झाली. त्याच्यामधले शाळेची नावं बदलली का बघून घ्या. तारीख तीच आहे, प्रमुख आकर्षण व कार्यक्रम वगैरे वगैरे. आता याच्यात शूज सॉक्स वाटप टाकलंय, पण ते भेटलं पाहिजे त्यावेळेस. याला क्लिक करून डाउनलोड करा, डाउनलोड करून नंतर मग ती शेअर करा, ठीक आहे. त्याच्यात इंग्रजीचं पण आपण कंटेंट आलेला आहे, तर चांगली गोष्ट असते इंग्रजीचा कंटेंट येणं. कारण कसं माहिती आहे का, तर थोडासा आता बदल करायला पाहिजे आपण आपल्या याच्यामध्ये. ओके, तर AI प्रॉम्प्ट हे लक्षात ठेवा. प्रॉम्प्ट तयार करायचं आहे ना तुम्हाला, तर प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी तुम्ही याच्यात जायचं, जेमिनीमध्ये, ठीक आहे. जेमिनीमध्येच जायचं आणि त्याला काय करायचं आहे ना तुम्हाला ते सांगायचं. इथे ना काय म्हणायचं सुरुवातीलाच, निमंत्रण पत्रिका